नमस्कार मंडळी. सुकटीची चटणी आणि तांदळाची भाकरी असेल ना, तर मग जेवताना अजून काही लागतच नाही. सुकटीची चटणी ही अनेकांची फेवरेट डिश आहे. अशी सुकटीची चटणी सोप्या पद्धतीने झटपट कशी करायची हे आज आपण पाहणार आहोत. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला तर मग करायला घेऊया सुकटीची चटणी. नमस्कार, मी आनंदी कुणाल पाटील. मी माझ्या करेन राईस या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. सुकटीची चटणी करण्यासाठी मी ही सुकट घेतलेली आहे. सुकट सगळी निवडून ठेवलेली होती आणि बघा, हिला करंदी सुकट म्हणतात. ही साईजने मोठी असते. ही करंदी सुकट ही मी 1 वाटी घेतलेली आहे. सगळ्यात आधी ही आपण भाजून घेणार आहे. मी कढई गरम करत ठेवली. त्याच्यामध्ये सगळ्यात आधी आपल्याला ही सुकट जी आहे ही भाजून घ्यायची. सुकट एकदम खरपूस भाजायचे. हे मीडियम साईजचे 5 कांदे हे असे जाडसर चिरून घेतले. कांदे आपले चिरून झालेले आहेत. हे बघा, ही सुकट आहे ना, अगदी आपली खरपूस भाजून झालेली आहे. अगदी कडक होईपर्यंत भाजून घेतली. आता ही सुकट आपल्याला पाण्यात घालायची आहे. बघा, मी एका भांड्यात पाणी घेतलं आणि त्याच्यामध्ये आता ही सगळी सुकट घालायची. ते सुकट चांगले आपल्याला मऊ होईपर्यंत ती अशी पाण्यामध्येच ठेवायची. सध्या एक 10-15 मिनिटं आपण तिला अशी ठेवून देऊया. आता पुन्हा तीच कढई मी धुवून घेतलेली आहे. तीच कढई आपल्याला परत वापरायची. त्याच्यामध्ये आता आपण तेल घालून घेऊया. तेल थोडं व्यवस्थित घालायचं. 6 पळी मी तेल घातलेलं आहे. आता हे तेल गरम झालेलं आहे. त्याच्यामध्ये आपण हा चिरलेला कांदा आहे हा सगळा घालायचा आहे. कांदा चांगला आपल्याला मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालते. मीठ घातल्यामुळे कांदा लवकर सुद्धा होतो आणि करपत नाही. हा थोडा बदामी रंगाचा होईपर्यंत आपल्याला कांदा परतून घ्यायचा. आता हा कांदा परतून होतोय तोपर्यंत ह्या मिरच्या एक 10 ते 12 मिरच्या घ्यायच्या. तिखट मिरच्या आपण आवडीनुसार कमी जास्त करू शकतो. त्याच्यानंतर एक अख्खा कांदा लसणाचा मी सोलून घेतलाय. हे दोन्ही आपल्याला मिक्सरवरती थोडे जाडसर असं वाटून घ्यायचंय. सुकटीची चटणी ही महाराष्ट्राची अगदी फेमस डिश आहे. तुम्ही ही नक्की ट्राय करा. मिरच्या तोडून घातल्यात, त्यात हा लसूण सुद्धा सगळा घालायचा. आता हे मिक्सर आम्ही जाडसर वाटून घेते. हे बघा, आपले लसूण आणि मिरची अशी जाडसर वाटून झालेली आहे. लसूण मिरची वाटून झाली. आता पुन्हा वळूया कांद्याकडे. हे बघा, आता आपला कांदा अर्धा झालाय, अजून थोडा व्हायला पाहिजे. हे बघा, आता आपला हा कांदा बदामी रंगाला परतून झालेला आहे. आता याच्यामध्ये आपण 1 पाव चमचा हिंग घालायचं. त्याच्यानंतर अर्धा चमचा हळद घालायची. आता याच्यामध्ये आपण जी आता चटणी वाटून घेतली होती लसूण आणि मिरची ती याच्यामध्ये घालायची. हे बघा, थोडस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता याच्यामध्ये आपल्याला ते सुकट घालायचे. पण सुकट आपण पाण्यात ठेवले, ते पाण्यातून पिळून आपल्याला याच्यामध्ये घालायचे. हे बघा, ही सुकट आपण पाण्यात भिजत ठेवली होती. आता ही याच्यामध्ये आपल्याला पाण्यातून सगळी चांगली पिळून घ्यायची. आता पाण्यामध्ये ठेवल्यामुळे ना सुकट चांगली मऊ झाली आहे. अगदी कडक होती ती आता मऊ झाली, मग ती खायला चांगली वाटते. मग अशी ती पाण्यात भिजत ठेवायची. आता ही मी ह्याच्यातून पिळून घेणार आहे. पाणी सगळं काढून टाकायचं आणि मग आपल्याला ती त्याच्यामध्ये घालायची. हे बघा, आता ही सुकट मी पिळून आता ह्याच्यामध्ये घालते. या पद्धतीने जर सुकट भाजून पाण्यामध्ये घालून तुम्ही केलीत ना तर ती अगदी मऊ छान होते आणि चवीला सुद्धा चांगली लागते. हे बघा, सगळी सुकट घालून झाली. आता हे व्यवस्थित आता परतून घ्यायची. आता सगळ्यात महत्वाचा एक पदार्थ आपला त्याच्यात घालायचा राहिलेला आहे, तो आता आपण घालून घेऊया.
ज्याच्यामुळे त्याला खरी चव येणार आहे, ती म्हणजे मीठ. आता मीठ आपण त्याच्या अंदाजाने मीठ घालायचं. आता मीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. मीठ हा असा पदार्थ आहे की ज्याच्यामुळे तुम्ही पदार्थ कितीही चांगला करा, काही उपयोग नाही, मिठाशिवाय त्याला चवच येणार नाही. आपण आता हे भाजी पूर्ण सगळं याच्यामध्ये मिक्स झाल्यानंतर आपण मीठ घातलंय, म्हणजे त्या मिठाचा अंदाज व्यवस्थित येतो. एक 2-3 मिनिटं तिला मी अशीच परतून घेते. हे बघा, चटणी आता छान परतून झालेली आहे आणि आपली सुकटीची चटणी तयार झालेली. त्याच्यामुळे थोडीशी कोथिंबीर घालते. मस्त अशी तांदळाच्या भाकरी बरोबर सुकटीची चटणी अप्रतिम लागते. त्याला गॅस बंद करते आणि सर्व करायला घेते. सुकटीच्या चटणीचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक, शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी करियन राईस चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय बाय.